गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो लोकल डिस्कवरीच्या या चॅनलवरती मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. तर मी स्वप्नील. आज आम्ही खंडीच्या दिशेने लोणावळ्याला जात आहोत. तर आमच्याकडे आज 11 रायडर्स होते, त्याच्यातले 5 रायडर्स कॅन्सल झाले. आता आम्ही फक्त 6 जण आहोत. तर हा नेहमीप्रमाणे माजिवडा जंक्शनला आम्ही एकत्र आलो आहोत. तर आमचे 2 रायडर्स सध्या इकडे माझ्यासोबत आहेत आणि बाकीचे 3 कळंबोलीला भेटणार आहेत. तर ते 2 राइडर्स मैं इंट्रोड्यूस कर दो. यस रोहन, हेलो. क्या बोल रहे हैं, आज कहाँ जाने का है? आज फांदी फांदी विलेज करके है, लोनावाला से 50 किलोमीटर, वहाँ पे जाते हैं. कैसे नज़ारे रहते हैं. एंड आवर हाई कोर्ट एडवोकेट श्याम. It will take 1 hour. From there it will be I think 2 hours. सो हाउज युअर जोश? Josh, the Josh is high. Josh is high as of now. Let us see. सो ह्या आमच्या 3 बाईक्स आहेत. बाकीच्या बाईक्स आम्हाला कळंबोलीला जॉईन होणार आहेत. आणि हा आपला माजिवडा जंक्शन. नमस्कार मित्रांनो. सो आता आम्ही कळंबोली जंक्शनला आलो आहे. तर आता आमची इकडे बाकी 3 रायडर्स आम्हाला भेटणार आहेत. तर आम्ही त्यांची आता वाट बघत आहोत. तर इकडे एक थोडासा एक चहा घेऊन आम्ही पुढच्या खंडी या लोकेशनला जाणार आहोत. तर खंडी आहे ना, ॲक्च्युली निसर्गरम्य लोकेशन आहे. हां, आणि तिथे खूप म्हणजे वॉटरफॉल आहे, लेक पण आहे. तर तो तुम्ही नक्कीच बघा. आणि आता तुम्ही इकडेच बघाल तर इकडे मॅक्झिमम सगळे बायकर्सच आलेत. हा स्पॉट सगळे बायकर्स लोक इकडे हॉल्ट घेतात. तर इकडे वेगवेगळ्या बाईक्स आहेत, तुम्हाला दाखवतो. पण तर इकडे तुम्ही बघाल तर ह्या बाईक्स लागल्यात. ह्या आमच्या ग्रुपच्या नाही आहेत, पण सगळे हौशी कलाकार इकडे आलेत आणि आमचे मेंबर्स तिकडे उभे आहेत. आमचे बाईक्स सगळ्या तिकडे लागलेत. तर इकडे सगळे चहा सिगारेट घेऊन पुढे निघतात. आणि हा कळंबोली हायवे. तर आमचे आता बाकी मेंबर्स आम्ही इंट्रोड्यूस करतो. 2 मेंबर्स आलेत, रिषभ आणि डेव्हिड. आणि ही डेव्हिडची बाईक बॅनली, सॉरी ऋषभची. सो ऋषभ कहाँ से आए आप? अंधेरी से. एंड डेविड आप? अच्छा, वर्ली से. कितना टाइम लगा और रोड कैसे? ओके. तर ही बॅनली, ही 2025 ची बाईक आहे, बॅनली TRK. सो बॅनली के रिलेटेड एक्सपीरियंस कैसा है? बहुत लोग बोलते हैं कि अरे पार्ट नहीं मिलता, ये नहीं मिलता, वो थोड़ा बहुत है, बट अदर देन दैट एज अ राइडिंग एक्सपीरियंस इट्स सुपर. इज इट वर्थ टू बाय? Personally, in my opinion. So how much like distance you have covered from this bike? I'm actually an extreme amateur. So I would say 1,000 kilometers, 1,500 kilometers, not much. I just got it in November, so last year. So Okay. And which one is your last ride, long ride? long ride was with Rohan only. So हम लोग इधर गए थे, हम लोग करजत. Okay, Karjat. That was a long ride for me. वो ये लेके जाएगा, स्पीति भी लेके जाएगा. If someone is interested in स्पीति, they can join Rohan. आमचा राहिलेला एक रायडर सुकेश हा जस्ट आता येतोय. ही इज अ लेट कमर और डायरेक्ट इंस्टाच लावून आलाय. सुकेश क्या, क्यों लेट क्यों हुआ? अच्छा, सो गया था. मतलब आप नींद कंप्लीट करके आए, हम लोग सुबह सुबह उठे. वहाँ ब्रेकफास्ट करके फ्रेशन अप होके देन विल डायरेक्टली गो टू दैट खांदी पॉइंट. ओके. खांदी पॉइंट जाने के लिए 2 रास्ते हैं. एक आपको राइट से जाता है, एक लेफ्ट से जाता है. वंस यू टेक दैट खाने पाटा लेफ्ट, जब आप मतलब लेफ्ट लोगे ना तो आपको बेंदेवाड़ी ये आता है, वाटरफॉल आता है. बट वो रास्ता ना अंडर कंस्ट्रक्शन है और थोड़ा खराब है. तो मैं सोच रहा था जाते वक्त हम लोग राइट हैंड साइड से जाते हैं, खांदी पॉइंट में जाके आते वक्त उस रास्ते से आते हैं. दैट विल बी बेटर. ओके. तो मैं रास्ता भी दिखा देता हूँ, मेरे मोबाइल में सेट है वो.
थोड़ा सा खराब है, पैचेस है, मतलब कंस्ट्रक्शन वर्क चल रहा है, बट क्या होता है ना, वो सीनिक रूट है, वो आपको ना माउंटेन से बहुत सारे वाटरफॉल्स दिखते हैं, एक गिरते रहते हैं एंड आप जा रहे हो, दैट व्यू इज गुड, बट रोड इज नॉट दैट गुड. व्यू के लिए जाने तो जाते हैं, इट्स ऑलमोस्ट 30 किलोमीटर इज नॉट गुड. एंड वन मोर थिंग, जैसे हम लोग घाट पे जाएंगे ना, हमको एक साथ ही रहना है, और बाई चांस अगर सपोज मैं ओवरटेक करता हूँ किसी ट्रक को, तो आप जल्दी में मुझे ओवरटेक करने की कोशिश मत करो. आपका कॉन्फिडेंस देखो कि कैसा जाना है, आपको विजिबिलिटी कैसी है, तब आप टर्न करो. ऐसे भी हम लोग खंडाला टॉप में वेट करने ही वाले हैं, अगर कोई पीछे रह जाता है तो देयर इज नो लाइक कि अगर रोहन आगे निकल गया, डेविड आगे निकल गया तो मुझे भी रेस करना, ऐसा नहीं है. यू टेक योर कॉल, ओके, वी विल बी देयर. आपको सो मित्रांनो, जवळजवळ 1 तासाची राईड करून आता आम्ही खंडाळ्याच्या घाटात पोचलो आहेत. आणि हा जरा माहोल बघितला तर फुल ऑन सगळ्या बाईक्स लागल्या आहेत. भरपूर सारे ग्रुप्स आलेत. आमचा पण एक ग्रुप आहे द ग्रेट इंडियन ट्रिपर, आणि ह्या सगळ्या आमच्या बाईक्स आहेत. आणि तुम्ही बघाल तो पाठीमागे पूर्ण धुकं आहे. हा खंडाळ्याचा घाट, आणि खाली खोपोली सिटी तुम्ही दिसू शकते, ती खोपोली सिटी बघा. आणि तुम्हाला इकडचा नजारा पण दाखवतो. आमच्या या सगळ्या बाईक्स लाईनीत लागलेत, सगळे शूट करतायत रोडवरती. आणि हा आमचा हेड आहे, आज गाइड करतो आम्हाला. सो अभी कितना टाइम है जाने के लिए, एंड वेयर एग्जैक्टली वी आर गोइंग? Okay, 25 minutes to breakfast. इसके बाद तर आता आम्ही मिसळ खायला बुवांची मिसळ इथे आलोय, आणि सगळे हॉल्ट घेतलाय. येस, सो इकडे नाश्ता करून आता आम्ही निघू. who's hungry? येस, आय एम हंग्री. हॅव यू गिवन ऑर्डर? नहीं, अभी देना पड़ेगा. Who wants what? It's a misal hotel, so we will order. Yeah, but it's saying like Buanji Bisa, so someone we need to try it, right? Black coffee. नॉर्मल कॉफी. Simply blocking the way. Healthy vada pav.
आज आम्ही एवढं ट्रॅव्हल करून खंडी या आपल्या लेकला आलो आहे आणि एवढ्या लांब ट्रॅव्हल करून यायचं रिझन कारण का हा सुंदर असा नजारा जो आपल्याला मुंबईत कधी बघायला मिळत नाही, पण आपण खास 2-3 तास ट्रॅव्हल करून बाईकवरनं इकडे आलो. आणि जर तुम्ही बघाल हा इकडनं पूर्ण नजारा इकडे पूर्ण ग्रीनरी आहे आणि मस्तपैकी मध्ये हा ब्रिजवरती आता आम्ही उभे आहोत. मोस्टली असे नजारे कोकणात बघायला मिळतात, पण आता मुंबईपासून आपल्या 2-3 तासाच्या डिस्टन्सवरती हा असा नजारा मिळणं खूपच भाग्य आहे. तर तुम्ही पण या स्पॉटला नक्की व्हिजिट द्या. आणि या सगळ्या आमच्या बाईक्स लागल्या आहेत सगळ्या लाईनीमध्ये, सगळे रेस्ट करत आहेत. तर असा हा सुंदर नजारा बघण्यासाठी नक्कीच व्हिजिट द्या खंडीला. आणि हा ठोकरवाडी डॅम ही म्हणता येतं कारण की ह्याच डॅमवरती टाटा पॉवर मला वाटतं की इलेक्ट्रिसिटी जनरेट करते आणि ती खोपोलीला मिळते. तर तुम्हाला लवकरच मी दाखवीन तो स्पॉट जर बघायला मिळाला तर. धन्यवाद आणि तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करत राहा. सो मित्रांनो, फायनली आम्ही खंडी या पॉईंटला आलो आहोत आणि खंडी पॉईंट बघायला गेलं ना तर खूप उंचावरती आहे. मावळ तालुक्यातील एकदम वरती पॉईंट आहे आणि इथे आता खूप सारे लोक आलेत, एन्जॉय करतायत आणि खूपसा वारा वाहतोय. तुम्हाला वाऱ्याचा आवाज येणार नाही कारण का आम्ही बॅकग्राऊंड वॉइस डिसेबल केले, त्यामुळे डिस्टर्बन्स येणार नाही. पण पॉईंट आहे. नशीब पाऊस आहे तर सध्या आम्ही पाऊस थोडा एन्जॉय करतोय. फोटोग्राफी चालू आहे, सगळ्या बाईक्स पार्क केल्या तिकडे आणि आता आम्ही तिकडे जाऊन सध्या कणीस वगैरे खाऊ आणि नंतर मग परत निघू इकडनं. कारण का संध्याकाळी 6:30 पर्यंत आम्हाला घरी पोचायचं आहे सगळ्यांना, 6:30-7 पर्यंत. तर बघू, ही ब्रेकफास्ट राईड होती. लंच पण होईल सध्या लोणावळ्यात, पण आता सध्या एवढंच. तुम्हाला थोडा आजूबाजूचा नजारा दाखवतो. तर आता मस्तपैकी रिटर्न प्रवास करताना सगळ्यांना चांगली भूक लागली आणि आता आम्ही सनीदा धाबामध्ये जेवायला आलो आहे आणि मस्तपैकी सगळ्यांनी काय काय वेगवेगळ्या ऑर्डर केल्या आहेत. आता बघू जेवण कसं आहे, तुम्हाला नक्कीच सांगेल. सो मित्रांनो, आताच आम्ही मस्तपैकी चिकन वगैरे खाल्लं आहे सनीजा धाबामध्ये आणि खूपच चांगलं होतं. तर आता मी हा ब्लॉग संपवत आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करून सांगा, कमेंट करून पण सांगू शकतात आणि असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. सध्या मी हा ब्लॉग इकडे संपवतो. धन्यवाद तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल.